मोहनपूर गावात सुरेश कुमार शिंदे हे आपल्या मुलीसोबत जुई सोबत राहत होते. बाबा, तुम्ही कुठे आहात? मी इथेच आहे बाळ, मला थोडा वेळ दे, मी गाडी कापडाने स्वच्छ करून घेतो. बाबा, माझ्या मैत्रिणी वाट बघत असतील, आम्हाला उशीर होणार. बरं बरं, मला गाडीचा काच तरी स्वच्छ करू दे, नाहीतर तुझे मित्र म्हणतील की जुईच्या वडिलांची गाडी किती खराब आहे. आणि हो बाळ, तू सरस्वती मातेची पूजा केलीस ना? त्यांना नैवेद्य दाखवला? होय बाबा, मी पूजा पण केली, देवीचा छान शृंगार पण केला. आता तर मला सोडून द्या, उशीर होतोय. बरं बरं, चल तुला सोडून देतो, उद्या आपण गाडी धुवून घेऊया. आता तर खुश. त्यानंतर सुरेश कुमार आपल्या गाडीत बसले आणि जुई त्यांच्या शेजारी बसली. ते गाडी पुढे घेऊन गेले आणि थोड्या दूरवर एका गल्लीजवळ थांबले. एक लहान मुलगी गाडीत बसली. असेच ते थोड्या थोड्या अंतरावर गाडी थांबवायचे आणि लहान मुली येऊन गाडीच्या मागच्या सीटवर बसायच्या. त्या सगळ्या जुईच्या मैत्रिणी होत्या. मग थोड्या वेळाने कार एका सरकारी शाळेच्या समोर थांबली. त्या सगळ्या मुली शाळेत गेल्या. जुई तिच्या बाबांना म्हणाली, संध्याकाळी उशीर नका करू बाबा. होय बाळ, मी संध्याकाळी उशीर नाही करणार, नीट अभ्यास कर, माझी लाडकी बाहुली. होय बाबा, आता तुम्ही निघा. आपल्या मुलीचे बोलणे ऐकून सुरेश हळूच हसले. सुरेश कुमार शिंदे गावातले खूप उत्तम व्यक्ती होते. त्यांच्या चांगल्या व्यवहारामुळे गावात त्यांचे खूप नाव होते. ते गावातले एकच असे व्यक्ती होते ज्यांच्याकडे कार होती. तरीही सुरेशला आपल्या धनसंपत्तीचा अजिबात अभिमान नव्हता. ते जुईला शाळेत सोडायचे तेव्हा तिच्या मैत्रिणींना सुद्धा सोडून देत होते, ज्यामुळे त्यांना पायी जाण्याची गरज नव्हती. पण सुरेशची पत्नी सीमाचा स्वभाव थोडा वेगळा होता. अगं, कुठे आहेस सीमा? हे बघ, मी मुलांना शाळेत सोडून दिले आणि ते सगळे वेळशीर पोचले. तुम्ही माझे तर कधीच ऐकत नाही. काय गरज आहे प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना शाळेत सोडण्याची? काय झाले सीमा? तुम्ही गावातले मुखिया आहात, ड्रायव्हर सारखे काय सगळ्यांना सोडता? ज्यांना आपल्या मुलांना शाळेत सोडायचे असेल त्यांनी सोडावे. सर्व जगाची जबाबदारी तुम्हीच घेऊन ठेवली आहे का? अगं, असं नाहीये सीमा, तुला तर माहीतच आहे, आपल्या गावात शाळा नाहीये आणि विठोबा धोंडू हे कसे तरी आपल्या मुलींना शिकवतात. मी जर त्या मुलींना जुई सोबत शाळेत नाही नेले ना, तर त्यांचे तर शाळेतच जाणे बंद होऊन जाणार. बरं, तर करत बस आपली समाजसेवा. माझे तसेही कधी ऐकले तुम्ही जे आत्ता ऐकणारे? अगं, तू तर रागवतीये. चल, हे सगळं सोड आणि लवकर काहीतरी खाण्यासाठी दे, मला शहरात जायचंय. कशाला? आता कोणाला सोडायला जात आहे? अगं, तुला सांगितले होते ना, मी जिल्हा शिक्षा अधिकारीला भेटायला जातोय, आपल्या गावात शाळा उघडण्यासाठी बोलायला. मोहनपुरा गावात शाळा नव्हती. तिथून 7 किलोमीटर दूर बन्सीपूर या ठिकाणी एक शाळा होती. सुरेश स्वतः सुद्धा तिथेच शिकले होते. ते खूप प्रयत्न करत होते की त्यांच्या गावात सुद्धा एक शाळा उघडावी, पण सरकारी काम इतक्या लवकर तर होत नाही. सुरेश शिक्षा अधिकारीच्या कार्यालयात पोचले. हे बघा प्रधान साहेब, मी अनेक वेळा तुमच्या अर्जाला मंत्रालयाकडे पाठवून पाहिले आहे, पण तिथून काही उत्तरच येत नाही. म्हणून नेहमीप्रमाणे आज सुद्धा माझ्याकडे तुमच्यासाठी काहीच नाहीये. हरकत नाही सर, आपण तर फक्त आपले काम करा, बाकी आमच्या मुलांचे नशीब. गावातच शाळा सुरू झाली की मुलांना किती सोय होऊन जाणार. यावेळी सुद्धा प्रधानांना यश मिळाले नव्हते. त्यांचे तोंड पडले होते. दुखी मनानेच ते जुईला घ्यायला पोचले. बाबा, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. होय, बोल बाळ. बाबा, तुम्हाला तर माहीतच आहे की आमच्या शाळेत किती कमी टीचर आहे, आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या केमिस्ट्रीवाल्या मॅडमचं सुद्धा ट्रान्सफर झालंय, तर आता त्या फक्त 10 दिवसच राहतील. काय? पण यावेळी तर बोर्डाच्या परीक्षा आहेत, मग मुले अभ्यास कसा करणार? तेच तर बाबा, आज पूर्ण दिवस माझे क्लासमध्ये लक्षच नाही लागले. तुम्हीच सांगा की फक्त 2च टीचर सर्व विषय कसे शिकवणार? तू काळजी करू नकोस, मी आजच विधायकजी यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. याचे काहीतरी समाधान काढणारच. या गोष्टीसाठी प्रधानांनी आधी शिक्षा अधिकारी यांच्याशी गोष्टी केल्या, पण टीचरचे ट्रान्सफर थांबले नाही. आणि मग
मला माहीत आहे विठोबा, तू मला काय सांगायला आलाय. मी पूर्ण प्रयत्न करतोय. विठोबा हात जोडून तिथून निघून गेला. सुरेशला खूपच खचल्यासारखे झाले. ते मंदिरात गेले आणि देवी सरस्वतीच्या मूर्तीसोबत बोलू लागले. आई, मला फक्त जुईलाच शिकवून खूप मोठे करायचे नाहीये. मला तर या गावातील प्रत्येक मुलाला शिकवायचे आहे. जर शाळेची स्थिती अशीच राहिली तर हे सगळं कसं काय होणार? मला समाधान द्या आई, मला समाधान द्या, मार्ग दाखवा. अरे, आता सोडा ना हे सगळे. तुम्ही तर जुईला शहरात एखाद्या चांगल्या शाळेत टाकून द्या. तिथेच हॉस्टेलला राहणार आणि छान अभ्यास करणार. हे काही बरोबर नाहीये सीमा. माझ्याकडे पैसे आहे म्हणून मी फक्त माझ्या मुलीचाच विचार करू शकत नाही. मी या गावाचा प्रधान आहे. इथल्या प्रत्येक मुलाची जबाबदारी माझी आहे. तू तर फक्त सरस्वती आईला प्रार्थना कर की त्या सर्व काही नीट करणार. सीमा तोंड करून तिथून निघून गेली. तिकडे परीक्षा जवळ येत होती. शिकवायला शिक्षक नव्हते. कुठून काहीच मदत मिळत नव्हती. हे सगळे बघून सुरेश खूप काळजीत होते. ते दिवस रात्र देवी सरस्वती समोर प्रार्थना करत होते. मग एका दिवशी जुई आनंदाने पळतच त्यांच्याजवळ आली. बाबा, मला वाटतं की देवी सरस्वतीने आपली प्रार्थना ऐकली आहे. आजच आमच्या शाळेत एक नवीन शिक्षिका आल्या आहेत. त्या खूपच छान आहे. त्यांच्या शिकवण्याची पद्धत इतकी छान आहे की आम्हाला वर्गातून बाहेर येण्याची इच्छाच होत नाही. काय नाव आहे त्यांचे? त्या कुठून आल्या? हे तर नाही माहीत, पण त्यांचे नाव शारदा मॅडम आहे. शारदा मॅडम आल्यापासून मुलांचे कोमेजलेले चेहरे एकदम आनंदी झाले होते. कितीतरी वेळा तर ते शाळा संपल्यानंतरही त्यांच्याकडून शिकत असायचे. त्या पण वेळेकडे लक्ष न देता खूप मन लावून मुलांना शिकवायच्या. एका दिवशी प्रधानजी मुलांना शाळेतून घ्यायला आले. खूप वेळ झाला तरी मुली बाहेरच आल्या नाही. त्यांना काळजी वाटली म्हणून ते शाळेच्या आत गेले तर बघतात सगळी मुले खूप लक्ष देऊन ब्लॅकबोर्डकडे बघत आहे आणि शारदा मॅडम एका प्रश्नाचे उत्तर समजावून सांगत होत्या. त्यांच्या मुखावर विलक्षण तेज होते. ते प्रसन्न झाले आणि बाहेर आले आणि जुई आणि तिच्या मैत्रिणींची वाट पाहू लागले. हे सरस्वती आई, आपले खूप खूप धन्यवाद. आपण नवीन मॅडम पाठवल्या. मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या गावचे सर्व मुलांचे चांगले मार्क येतील. असेच 3 महिने गेले. शारदा मॅडमनी मुलांसोबत खूप मेहनत केली आणि मुलांनी सुद्धा अभ्यास करण्यात खूप जोर लावला. त्यांच्या बोर्डाच्या परीक्षेचे परिणाम सुद्धा आले आणि हे बघून प्रधानजी खूप खुश होते. त्यांची मुलगी जुई सर्व प्रकारे पहिली आली होती आणि गावातील बाकी मुले सुद्धा छान गुणांनी पास झाली होती. परिणाम बघून प्रधानजी खूप प्रसन्न होते. त्यांनी जुईचे खूप लाड केले. बाबा, माझ्या यशाचे खरे श्रेय शारदा मॅडमचे आहे. त्यांनाही त्याचे बक्षीस मिळाले पाहिजे. होय होय, मी विधायकजी यांच्यासोबत बोलतो आणि शारदा मॅडम बद्दल पण सांगतो. असे म्हणून सुरेशने विधायकजी यांना फोन लावला. नमस्कार विधायकजी, मी सुरेश बोलतोय. सुरेश? अरे वा वा, खूप अभिनंदन. मी ऐकले की आपल्या मुलीने संपूर्ण राज्यात पहिले स्थान मिळवले आहे. होय विधायकजी, सगळी देवी सरस्वतीची कृपा आहे. तुम्हाला तुमच्या मुलीवर गर्व असले पाहिजे. आणि हो, मला शक्य असेल तर क्षमा करा. मी अजूनही शाळेसाठी केमिस्ट्री टीचर पाठवू शकलो नाहीये. पण या मुलींनी इतके नाव करून दिले की आता लवकरच टीचरची व्यवस्था होणार. विधायकजींच्या गोष्टी ऐकल्यावर प्रधानजींना आश्चर्य झाला. त्यांनी शिक्षा अधिकारीला फोन लावला. प्रधानजी, खूप खूप शुभेच्छा. टीचर नसल्यावरही तुमच्या मुलींनी तर कमालच केली आहे. काय? तर शारदा मॅडम त्या कोण आहेत? आम्हाला तर वाटले होते की त्यांना आपणच पाठवलेत केमिस्ट्री शिकवण्यासाठी. कोण शारदा मॅडम? अरे प्रधानजी, बन्सीपूरच्या शाळेसाठी सध्या फक्त 2च टीचर्स आहेत आमच्याकडे. आम्ही खूप प्रयत्न केला पण तिसरे टीचरची व्यवस्था नाही झाली. हे सत्य जाणून घेतल्यावर सुरेश, जुई आणि सीमा तिघेही खूप चकित झाले. मग सगळे लोक शाळेत गेले पण तिथे कोणी शारदा मॅडम नव्हत्या आणि त्यांच्याबद्दल कोणालाच काही माहिती नव्हते. बाबा, सरस्वती देवीचे एक नाव शारदा पण आहे ना? जुईच्या बोलण्यावरून सुरेशला काही समजले. ते गाडीत बसून पुन्हा घराकडे निघाले. त्यांनी घरातल्या मंदिरात असलेल्या सरस्वती देवीच्या मूर्तीकडे पाहिले तर बघतच राहिले.
त्यांचे मुख आणि शारदा मॅडमचा चेहरा अगदी एक सारखाच होता. त्यांना हे कळून चुकले होते की शारदा मॅडम आणि कोणी नाही, स्वतः देवी सरस्वतीच होती. सर्व मुलींना परीक्षेच्या भवसागरातून पार काढणारी शारदा मॅडम आई शारदाच होती.